मी अरुण घोडके. शिवचिंतन. मोंगल राजपुत्रांचे उत्पन्न मासिक 15 लाख रुपयांचे होते. ज्या अमीराने जितके सैन्य ठेवायचे त्या मानाने त्याला तितका सरंजाम देण्यात येत असे. बादशाही सैन्याला जितके घोडे हवेत तितके या देशात मिळत नसल्यामुळे परदेशातील घोड्यांना तिथे मागणी होत असे. इराण, अरबस्तान या देशातील घोडे त्यावेळी 1,000 किंवा 2,000 रुपयांना विकले जात असत. कमीत कमी 400 रुपये किंमत असावी. छावणीतील हत्तींची संख्या प्रचंड होती. त्यांना पोसण्याची खर्चही मोठा होता. एका हत्तीला खाण्यास कमीत कमी 70 शेर धान्य लागत असे. हिरवी पाने, ऊस वेगळाच. त्यामुळे प्रत्येक हत्तीवर रोजचा खर्च 7 रुपये होत असे. बादशाही हत्तींची संख्या सगळ्या राज्यात मिळून 3,000 इतकी होती. याशिवाय 3 मोठ्या अमीरांकडे हत्तींचे दल सोपवण्यात येत होते. 500 हत्ती आणि देखभाल करण्यासाठी 200 माणसे मिळून एकंदर सरंजामसाठी अमीरांना महिन्याला 5 लाख रुपयांचा तनखा जहागिरीच्या रूपाने देण्यात येत असे. छावणीत यावेळी बादशाहाचे असे 500 हत्ती होते. शहाजादापाशी आणि अमीर उमरावांपाशी अनुक्रमे 400 ते 200 हत्ती होते. असा मोंगली सरंजाम होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.